बॉक्स मध्ये असणं अनिवार्य. पिसवलीचा आलेला आहे 12th मॅन. सो टीम गेसर आपला देखील 12th मॅन पाठवून द्या. चला मयूर या आपण. सामना सुरुवात होते. पिसवली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया कल्याण पश्चिम विभागातील एक नामांकित समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र मयूरजी मोरे यांचा. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू प्रथमेश जी. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं स्वागत. घेऊन चलतोय दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. गेम ऑन. पंच आपणास विनंती आहे लगेच मॅच सुरू करा. सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला फलंदाज स्वयं आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज साहिल. साहिल आणि स्वयंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेळेत आपण मॅचच्या दिशेने महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. याच सामन्यासाठी आपण पाहतोय. गेम ऑन. पंचांचा कॉल. सामन्याची सुरुवात. पहिला महत्वपूर्ण चेंडू. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. चांगला आरंभ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. एक धाव धावफलकावरती. स्वयं आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला सिंगल आली आहे. 4 षटकांचा हा सामना. कशा पद्धतीचा विकासजी गायकवाड यांच्याकडून लागोपाठ 3 षटकाराकरता 1000चं कॅश प्राइज. विकास गायकवाड यांच्याकडून लागोपाठ 3 सिक्सर 1000. यावेळेस मात्र एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर आतल्या दिशेने वळाला आणि डॉट बॉल. 2 ऑफिशियल पंच गौरव गायकवाड आणि काशीनाथ गायकवाड यांना आपण पाहतोय. दोन्ही अप्रतिम असे क्रिकेटचे खेळाडू आज एका वेगळ्या भूमिकेमध्ये. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि आता मात्र येतोय एक सुंदर नयनरम्य चौकार. साहिल पाटील एक अप्रतिम असा फलंदाज आहे. हा चौकार खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट केला. पुढचा बॉल. वेगवान ते सरळ चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकी चांगली फेकी ऑन द स्टंप्स पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं 2 सिंगल, 1 डॉट, 1 चौकार.
यावेळेस वेगवान चेंडू आगळा वेगळा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप आहे खूप मोठा. 2 खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि अपयशी प्रयत्न ठरतोय. हा येतोय अजून एक धमाकेदार स्ट्रोक चौकार. धावसंख्येचा विचार केला दुहेरी आकड्यामध्ये 10. पुढील चेंडू अजून एक सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. अपील जोरदार केलंय पण एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत आणि या एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या एकूणच विचार जर आपण गेला तर 11 धावा आतापर्यंत येत आहेत. चला पंच बॅटकडे लेग 22च्या माध्यमातून पहिल्या षटकाचा काही संबंध झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 11 धावा. बॅटिंग करत असताना पिसवली जबरदस्त सगळं पिसवली संघाने केलाय. कारण पहिल्याच मॅच मध्ये नामवंत जीजी स्पोर्ट्स वाकण सारख्या बलाढ्य संघाला ज्यांनी या स्पर्धेमधून बाहेर काढलं तो आत्मविश्वास कॅरी करतील समोर घेसर संघ ज्यांनी गावदेवी खार्डीला या स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवलाय. चला जास्त वेळ चाललाय. जीसीसी घेसर लक्षात असू द्या प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना असेल वेळे संदर्भात लक्षात असू द्या. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 11 धावा. लेफ्टी आपण पाहतोय सध्या स्ट्रायकिंग एंडला स्वयं. सेकंड ओव्हरची सुरुवात भव्य स्वागत लोंगो नवाई यात्रेसाठी षटकार. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा 17 रन्स. फुल लेंथ होता ड्राईव्ह केला पॉइंटचा मागे चालला बॉल डिपिशकावा पॉइंट मध्ये फिल्डर उपस्थित थ्रो करतील. मी आता सर आपण पाहतोय 1 धाव सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 18 रन्स धाव फलकावरती. चांगली धाव कधी आहे हेल्दी रन रेटने सध्या बॅटिंग केली जाते. आमचा एक नामवंत खेळाडू सागरजी पावसे चिट्टू यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. विनंती असेल या पण सागरदादा पावसे मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 20 धावा. प्रचंड ऊन आहे आणि उन्हाचा तडाखा प्रत्येकाला बसतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळत असणारे खेळाडू प्रेक्षक मंचावरती असलेले आमचे मान्यवर आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील. स्वीप करायचं तो व्यवस्थित कनेक्शन आहे. दुर्वेश फार वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती पण या वेळेला तो थांबला. धावसंख्येचा आपण विचार केला तर सध्याचा स्कोर 21.
21 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय प्रगती पथावर असताना दुसरं षटक 2 बॉल अजूनही बाकी आहेत. स्वयं टॉस आहे लॉफ्ट केला व्यवस्थित एलिव्हेट करता आलं नव्हतं. लॉंगॉनला गोरख सिंगल तर पूर्ण झाले. डबलचा कॉल थांबावा लागेल. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 22. 22 धावा धावा फलकावरती. चला फास्ट खेळा प्लीज. वारंवार तुम्हाला सूचना येत आहेत. यानंतर 3 मॅच बाकी आहेत. लॉफ्ट केला हाफ फॉलो होता. वाईड इश लॉंग बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय 2 आणि धावा फलकावरती पिसवलीचं सध्याचं धाव फलक 26. नाबाद 26. महिन्यापर्यंत आपल्याला सवय लागते. आता लगेचच हिवाळ्यामधून ऊन अगदी या लास्ट वीक पासून आपण पाहतोय त्यामुळे तो जास्त जाणवतोय. सध्या मी कॉडवाला माईक घेतलाय. टोटल स्कोर सध्या 30 धावा. चांगली बॅट. हॅलो हॅलो हॅलो. ओव्हरथ्रो बॉल चालला मागे आणि सध्या आपण धावा 4 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्येचा आपण सध्या विचार केला तर 34 धावा धावा फलकावरती. धावा. चांगले बॅटिंग करत आहेत दोघेही स्वयं आणि साहिल पाटील. 2 चौकार म्हणजे 1 धावा धावून चेक पूर्ण करण्यात आलेला. हॅलो चेक. हॅलो.
चेक टेस्ट. चेक. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 34 धावा फलकावरती आहेत. पहिली विकेट पडली आहे संजय सागमण मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2 चौकार त्यानंतर विकेट. बॉलर पुन्हा एकदा तयार. अपर कट बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. शॉर्ट थर्ड शॉर्ट कव्हरचा फिल्डर मागे पण ते दोघंही थांबले म्हणजे बॉल न थांबता गेलाय. 4 धावसंख्येकरिता आणखी एक चौकार. टेस्ट हॅलो. पुन्हा एकदा बॉल चाललाय मागे. 2 फिल्डर पुन्हा एकदा तेच आहेत. बॉलही तोच आहे. चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. यावेळेला स्टॉप करण्यात आलंय. थ्रो कुठे करतील त्यासाठी. ओहो थ्रो यावेळेला आलाय. आताही धाव पूर्ण झाले की नाही अंपायर आपल्याला सांगतील. टीव्ही अंपायरची मदत. निवाळीपाडा सागमण होतंय. मॉर्निंग सेशन मध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. दुपारचं लंच करून पोट भरून पुन्हा एकदा आता ते एक छोटासा नॅप घेऊन आलेले आहेत. ड्रिंक्स ट्रॉली चला मैदानाच्या आतमध्ये. हा सावलीमध्ये थोडं बसा आपण. ड्रिंक्स ट्रॉली चला लवकर पाणी घेऊन जा लवकर मैदानाच्या आत. बॅट्समन आउट आहे. या नवीन फलंदाज चला लवकर.
ती रन देते. शेवटचं षटक आहे ज्याला कॅपिटलाइज करायचंय. 43 धावा धावा फलकावरती आहेत. 55 पर्यंत पोहोचले तर जरूर ही चांगली टोटल असेल. या धावा वाकणला त्यांनी बनवू दिल्या नाही. सध्या पहिल्या डावमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करतात गेसर समोर. सूरज मात्रेला आपण पाहतो लास्ट ओव्हरमध्ये. धीरज सध्या मात्र हवा सर्व खेचून घेतात. फुल लेंथ होता बॉल चालला गरंग. शॉर्ट लेग मध्ये फिल्डर येतात त्या ठिकाणी स्वतः विकेट किपर. एक धाव तर सहजरित्या पूर्ण झालेली आहे सिंगलच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहतोय 44. 44 धावा धावा फलकावरती. प्रगतीपथावर सध्याचं षटक चौथं. संजयला अटॅक करायचा आहे. मोठे फटके आले तर चांगलं टार्गेट सेट होणार आहे. पिसवलीने पहिल्या मॅच मध्ये करून दाखवलंय जेव्हा वाकण समोर होते. आता GCC गेसर. ओहो लॉफ्ट करायचं होता जमलं नाही. शॉट था डायरेक्ट हिट. पण डायरेक्ट हिट करत असताना विकेट किपर समोरच होता. धावसंख्येचा आपण विचार केला सध्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 45. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज गणेश. गणेश भोईर. ओहो क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 45. 45 धावा. गणेशजी भगत हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि नामवंत क्रिकेटर अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह सागरदादा पावशे. ओ फुल टॉस आहे यावेळेला. बॉल चालला लॉंग ऑनला आणि फलंदाज बाद. .45 शेवटचा एक बॉल बाकी. .45 धावा. सूरज मात्रे शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. पाहूया टार्गेट किती सेट करत आहेत. सध्या फायटिंग टोटल तर जरूर. ऑल ऑफ केला. रडार मध्ये आला आणि गेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. फिनिशिंग टच 50 अप. 51 धावा. 52 धावांचं लक्ष असेल. 51 झालेल्या आहेत गेसर समोर. 52 धावांचं लक्ष. नेवाळीपाड्याचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. टीम नेवाळीपाडा कॅप्टन मंचावरती येऊन थांबा.
मिस्टर 360 अंडरआर्म क्रिकेटचा म्हणून द्यायची ओळख आहे आमचे चिड्डू पावशे सागर पावशे आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे. चला फलंदाज पाठवा विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम चला लवकर ओपनिंग पेअर पाठवा. बॅटिंग करणारी टीम तर चला मॅचला आपण सुरुवात करायची विनंती आहे. सामना सुरुवात करा. तर वॉल्यूम दे डीज आता कूलर नाही येते. तर 4 षटकांचा सामना असेल बघा. 52 धावांचं लक्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पिसवली संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ घेसर. या दोन संघ पिसवली संघाने इतिहास नोंदवला सागर करतर. आज गणेश एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला मात्र परास्त केलं आणि काय सामना जिंकला आपण पाहतोय. त्यामुळे घेसर संघासमोर देखील एक चॅलेंज असेल. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट भरपूर डेव्हलप झालंय. खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं तर ग्रामीण अध्यक्ष आमचे विनोदजी पाटील साहेब त्यांनी प्रचंड मेहनत घेतली क्रिकेट डेव्हलप करण्यामागे. आणि डेव्हलपिंग क्रिकेट आहे. कोणताच संघ कुठेच कमी नाहीये हे दाखवून दिलं पिसवलीने आज आणि त्यांची ताकद त्यांनी सिद्ध केली. संजयला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं. चला गौरव विनंती आपण लवकर घ्या थोडं मैदानाच्या आतमध्ये. बी फास्ट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यापूर्वीच्या मॅच मध्ये त्यानं जबरदस्त बॅटिंग केली. तो सूरज ट्रॅकिंग इन विथ नॉट ट्रॅकिंग इन विथ वर्ल्ड फिनिशर आणि इतका चांगला ओपनरची भूमिका. म्हणजे तुम्ही त्याला कोणत्याही नंबरवरती यूज करा दर्जेदार खेळाचा आपल्याला पाहायला मिळतो. दुर्वेश मडवी गोलंदाजी मार्क वरती पिसवली संघाचा महत्वपूर्ण खेळाडू संजय पाटील. पहिला बॉल पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न. इनफिल्डला भेदलाय. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला डायव्हर्ट झालाय. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. थांबणार नाहीये. बॉल निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर. ऑन साइडला लॉप केलाय. फिल्डर रावता साईल त्यांचा वाक्याच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. ₹500 पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी फटका हा देखील दर्जेदार आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर तिथे मिस्टेक करतात. कॅचेस विन द मॅच. इथेच बघा आम्ही नेहमी सांगत असतो टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ पण इथे मात्र विरुद्ध घडलंय. झेल ड्रॉप केले. जीवनदान मिळालं. फलंदाजांना जणू काय दीर्घायुष्य हो हा शुभ आशीर्वाद तिथे लाभला गेला. कॅचेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक झेलला महत्वाचा आहे. कॅच इथे ड्रॉप केली गेली आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं बॅटरला देखील. सावळारामजी गायकवाड यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं देखील स्वागत आहे.
चला पिसवली संघ संजय पाटील सूचना वारंवार दिली जाणार नाही. स्टॉपवॉच सुरू आहे, ही नोंद आपण घ्या. स्टंप्सला होता, लॉफ केलाय बॉल हवेमध्ये, विकेटची संधी आहे पण स्वतःच करतायत. व्हॉट अ कमबॅक या मॅच मधल्या दोन्ही महत्वाचा विकेट. खर तर यापूर्वी आपण पाहायला मिळाली असती सूरजची, पण आता जशी संधी मिळाली तसं दुसरी संधी निर्माण केली आणि पहिली विकेट पिसवलीच्या खात्यामध्ये. दुर्वेश भडवी होते बाद. किराणी या स्पर्धेचा नियमच आहे, वरती तारेला किंवा त्या टॉवरला बॉल लागला आणि झेल घेतला तर झेल, षटकार तर षटकार, चौकार तर चौकार आणि धावून 2 घेतला तर 2. हा नियम आहे. जितकाही तुम्ही धावून धावा घ्याल तितक्या त्या असतील. चौकार असेल तर 4, षटकार असेल तर 6. आणि टॉवरच्या आतमध्ये बॉल केला तर 1 डिक्लेअर. ब्लॅक कलरचा पडदा तुम्ही पाहतात, डिक्लेअर स्वरूपात धाव आहे. धावा झाले तर 9. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना स्टील 2 to go. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 4 वाजल्यात बघा. यानंतर आम्हाला अजूनही मॅचेस कव्हर करायच्या आहेत. संजय पाटील आणि बॅट्समनला विनंती की आपण बघा दुर्वेश फलंदाज आपला तयार ठेवा. पुढचा बॉल ऑफसाईड ह्याच्यामध्ये फोर्स केलाय, गॅप मध्ये बॉल आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलतायत फलंदाज. बॉलला पाठवलाय कबर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. क्या बात आहे. अप्रतिम संगीत, ज्यांचं महत्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. माझे आमदार सन्माननीय गणपत शेठ गायकवाड यांचं गुणगान गाणार आहे. संगीत डेड बॉल पण इशारा करतात. पुन्हा बॉलिंग मार्कमध्ये सज्ज व्हावं लागेल संजय पाटीलला. जबरदस्त क्रिकेट संजय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलं. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना श्री तिसाई स्टार्स या संघासाठी त्यांना खेळताना आपण यावर्षी कल्याण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं. लॉफ्टेड ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्हचा सुंदर फटका वाईड स्ट्रॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच इशारा करता षटक समाप्ती. चालला चौकार. या षटकाची सुरू एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 17 ऑन बोर्ड. 17 धावा. येस डिझन. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. बघा दुर्वेश बाद झालाय पण धावा येत आहेत. गोरख मांगरूळकर आता मात्र चांगल्या लय मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. गोरखचा बॅट मध्ये देखील 2 चौकार आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 52चा पाठलाग करायचा संजय पाटीलचं महागडं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. आता कमबॅक करावा लागेल बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हर आणि गोलंदाज स्वयं काढेल आपण पाहणार आहोत. स्वयं पाटील बॉलिंग मार्कवर. साहिल फिल्डिंग बदला जरूर, पण तुम्हालाही माहिती आहे तुम्ही स्वतः आयोजक आहात. यानंतर अद्यापही मॅचेस कव्हर करायच्या त्या जवळपास 3 उपांत्य फेरीची लढत असेल त्यानंतर सेमीफायनल, फायनल. बरोबर तयार. ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला दर्जेदार अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. धावा बनवणारा फटका होता. फाईन खेळलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या दिवसामध्ये ज्यांची शुभ उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहिली. आपली ताई, आपले आमदार, आपल्या हक्काचे आमदार, जनसामान्याच्या मदतीला धावून जाणारे आमदार अर्थातच सौभाग्यवती सुलभताई गणपत शेठ गायकवाड यांचं सुमधुर संगीत
यावेळेस लॉप केलाय पुन्हा एकदा ऑफसाईड रिजन मध्ये गॅप मध्ये खेळलाय वाडिश लॉंग ऑफला गॅप मोठा नाही धावांचा तोंडा चेंडू सीमा पार आणखी एक सूरजच्या बॅटमध्ये शानदार चौकार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाला 10 सेकंद 2 पुढे टोटल आमचे भोईरामा सांगतात धावा झालेल्या त्या 27 धावा समीकरण तुम्हाला पाहायला होतं 52चा पाठलाग करायचा होता 27 झालेला त्यामुळे इक्वेशन बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल 25 धावांची गरज आहे 15 चेंडू 15-25 खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर तितकासा बाउंड चेंडूला मिळत नाहीये थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहणारा डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळते समाप्ती झाली निर्धाव चेंडूची प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतो धडपण वाढवतो सध्याच्या घडीला आपण पाहतो तो फलंदाजांवरती कारण पिसवली संघाने का एकदाशी कमबॅक केल्याने या मॅच मध्ये त्यांना देखील थांबवणं मुश्किल होऊन जाईल तुमच्यासाठी त्यामुळे आता चांगली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी भेदक आक्रमक गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. लॉप केलाय पुन्हा एकदा लॉपने ड्रॉप घ्यायचा होता फिल्डरला शोधून काढलं विकेटचं पतन या मॅचची गोल्डन विकेट जो फलंदाज चौकारांची आतिषबाजी करत होता त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय सूरज बॅक टू द पॅव्हलियन. बघा आमचे विपुल दादा गायकवाड यांची रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते ऍडव्होकेट हितेश गायकवाड आम्हाला माहिती देतात प्रचंड मेहनत आहे बघा JMCC तिसगाव म्हटलं की त्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आहे सर्वांचं कौतुक आहे झरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 दिवस रात्र एक करतात या स्पर्धेसाठी आमचे आयोजक त्यांचं देखील कौतुक आहे चेंडू पावशीने बघा कल्याण प्रीमियर लीग साठी भरपूर मेहनत घेतली मी पाहिला 3-3 4-4 वाजेपर्यंत तो मैदानात थांबायचे सकाळी ठीक 8 वाजता सामना सुरू करत होते ती मेहनत आहे बघा ऑफसाईड रिजन मध्ये यावेळेस देखील फटका चांगला आहे ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकतो चेंडू हा येतोय भव्य आणि दिव्य षटकार
तडाखा इतका आहे की पाण्याची लागणारी गरज ती पूर्ण केली जाईलच. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 12 मध्ये करायचा दावा त्या 19. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. वारंवार आम्ही सूचना करतोय. प्लीज साहिल तुम्ही थोडं समजून घ्या, कारण मित्रा बघा यानंतर अजूनही मॅचेस कव्हर करायच्या आहेत. एक सेमीफायनल, एक फायनल, त्यानंतर एक उपउपांत्य फेरीची लढत आहे. आजच्या गटातली अंतिम लढत देखील शिल्लक आहे. ओहो चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक मोठी विकेट. मोठा मासा गळा लागलाय. गोरख मांगरूळकर आता मात्र मैदान सोडतोय. आपण पाहतोय यापूर्वी दुर्वेश, त्यानंतर सूरज आणि आता गोरख. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत झालाय गेसर संघाचा. नवीन फलंदाज नवनाथ मैदानाच्या आतमध्ये. आज पिसोली संघ वेगळ्या लय मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हम किसी से कम नाही हे सांगत असताना ते आपण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहतोय. सौरभ दादा गायकवाड बघा, आमचे बाबू देखील इथे उपस्थित राहिले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे. यावेळेस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्क वरती आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज सुजित आलाय. चांगली कामगिरी करता हर्षद दादा गायकवाड यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीने. बघा मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळते व्यासपीठावरती. आता मात्र मोठ्या प्रमाणावरती मान्यवर ते जोडले जातील आपल्यासोबत. नेवाळी संघाचे संघनायक बघा रोशन, आपण या. निलेश दादा आला असेल तर आपण या. बघा या व्यासपीठावरती या तुम्ही. आम्हाला कोणत्या अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही यानंतर. आहेत चला आहेत. नेवाळी संघ कॅप्टन आपले आहेत इकडे व्यासपीठावरती, हरकत नाही. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन नवनाथ. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. संपर्क नाहीये. पंच व्हाईट बॉल चिकून करतायत. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपाने पुढे. आता मात्र टोटल तुम्हाला पाहायला मिळते एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन्स ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त सामना रंगला. इथे मात्र आणखीन एका दुसरी विकेट का एकदा मिळवली ना गोलंदाजानं ते जबरदस्त मॅच पाहायला मिळत. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. त्यावेळेस कोला टाकण्याचा प्रयत्न ऑनसाइडला बॉटमच्या साने चेंडू वळवला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मात्र स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे 35 आकड्यावरती 35 समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये आता 9 आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये विजयासाठी करत असेल 17 धावांची. 9 चेंडू 17 धावा. 9 चेंडू 17 धावा समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. व्यासपीठावरती मात्र मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं स्वागत आहे. बघा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण स्वागत करतोय व्यासपीठावरती मान्यवरांचा. आमचे सौरभ दादा गायकवाड यांचं ते शुभागमन आपण पाहतोय. आणि दिवेश दादा गायकवाड बघा इथे आपण पाहतोय. वेलकम दिवेश दादा गायकवाड. आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने मी स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपल्या स्पर्धेच्या वतीने अधिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत झालेत आमचे दिवेश दादा गायकवाड यांचं ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम दिवेश दादा गायकवाड. व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. बॉल तयार. ऑफ साइडला पूल केला. फिल्डर आहेत. कोणती चूक होणार नाहीये. 12th मॅनचं सेलिब्रेशन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि पिसिवलीकरांचा जल्लोष
मैदानाचा आतमध्ये आपण पाहतोय आणखीन एक महत्वपूर्ण विकेट आशिष भोईर बाद. नितेश जी जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नितेश जी जाधव यांना विनंती आम्ही करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचा. नवीन फलंदाज गणेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता नवनाथ वरती जबाबदारी आहे. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स्ड वन प्लेअर फ्रॉम गेसर. सर्वात जास्त सर्वाधिक अनुभव असलेला खेळाडू आहे नवनाथ आणि त्यामुळे त्याला जबाबदारीनिशी खेळावं लागेल. पिशुली संघाने आज इतिहास रचलाय, खरं तर कारनामा केलाय. या सामन्यामध्ये देखील जर ते विजय झाले तर मात्र मागे वळून ते पाहणार नाहीत, त्यामध्ये शंका नाही. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 8 बॉल 16 धावांची गरज आहे. 8-16 समीकरण मैदानात आतमध्ये विकेट. आता आपण पाहतोय समानात टॉस कोणी जिंकला आता प्रश्न असेल आणि टॉस जिंकला गेसरने, त्यामुळे टॉसच्या आधारावरती आता अंतिम ओव्हरमध्ये ती चर्चा आपण करूयात. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या सिंगलने पुढे आता 37. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि येणाऱ्या 7 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा, 15 धावा 7 चेंडू समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. नितेश आता जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि गेटवर जितके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती या. आपण आमच्या प्रेक्षक कक्षामध्ये बघा प्रेक्षकांसाठी 2 स्टँड आहेत, तिथे आपण या. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मेन गेट वरती मेन एंट्रीवरती कोणी तिथे थांबू नका. चला 7 चेंडू आणि 15 ची गरज. 7-15 इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं. अंतिम चेंडू गोलंदाजी मार्फत सुजित. यावेळेस स्टेप आउट करून लॉप करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिकडे अप्रतिम झेल. क्या बात आहे. सेलिब्रेशन सेलिब्रेशन टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला मैदानाच्या चारी बाजूनी पाहायला मिळतोय, कारण हे पिसिवलीचे प्रेक्षक आहेत. मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आणि पिसिवलीचे खेळाडू त्यांना नाराज करणार नाहीत. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खर तर कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट मी यापूर्वी देखील उल्लेख केला हितेश की डेव्हलप होणारे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वारंवार डेव्हलपमेंट तुम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे कोणताही संघ कमजोर नाही आणि कोणताही संघ बलाढ्य नाहीये. सर्व एक समान हे दाखवून दिलं आज पिसवली संघाने मैदानाच्या आतमध्ये. आता विकेट गमावले ते घेसर संघाने 5, त्यामुळे या धावा कंपल्सरी कराव्या लागतील. पूर्वार्धामध्ये 4 विकेट होते. सो आता या रन्स ज्या उर्वरित आहेत येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 15 धावांच्या 15 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. नरेशदा भोईर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक पंकजदा भोईर यांच्याकडून शुभेच्छा येतात. पिसवली संघाला गिरीशदा भोईर यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पिसवली संघाला त्याचा बेनिफिट त्यांना होईल का पाहायचा आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅट कॅच होता. बॅटची ओढा एफर्ट्स आणि दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती. संजय पाटील काय करतात. विकेट मिळाली असती धावतीच्या स्वरूपात, पण संजय पाटील सांगतात रिस्क नाही, रिस्क घ्यायची नाहीये. रिस्क येतो इस्क असं म्हटलं जातं संजय, पण रिस्क घेतली नाहीये. सध्या आपण पाहतोय धाव मिळत नाहीये, धाव मिळत नाहीये. धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. जो जीता वही सिकंदर. लहरों से ढकर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्वप्न पाहिलंय पिसवली संघानं विजयाचं आणि आता ते विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्लीज मागे कोणाचा डिस्टर्ब करू नका. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय ती गरज असेल 15 धावांची. जबरदस्त सामना. वॉर्ड क्रिकेट, वॉर्ड मॅच, सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये पैसा बसून सामना रंगलाय.
दोन्ही संघांसाठी यावेळेस खराब चेंडू उंच उंच आणि लांब देखील जितकी जास्त उंची तितकंच अंतर स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू झूम अंतर षटकार बघा 9 धावांची गरज येणारे चेंडू शिल्लक आहेत ते चार चेंडू 9 धावांची गरज यापूर्वी जीजी स्पोर्ट्स वाकलनच्या विरुद्ध 1 बॉल मध्ये शेवटला 4 धावांची गरज असताना तो सामना जिंकला पिसोली संघाने मोठा आत्मविश्वासानं संघ मैदानामध्ये दाखल झालाय व्हॉट अ सुपर मॅच एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जबरदस्त सामना तर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा श्री तिसाई चषक 2025 चा या भव्य आणि दिव्य पर्वाचा आपण पाहतोय लाजवाब मॅच आपल्याला पाहायला मिळतोय पिसोली संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले खऱ्या अर्थानं पहिला सामना जिंकल्याच्या नंतर येणारे चेंडू शिल्लक आहेत ते आता मैदानाच्या आतमध्ये 4 आणि कंपल्सरी 9 धावा कराव्या लागतील विकेट जास्त गमावलेले आहेत त्यामुळे या धावा कंपल्सरी कराव्या लागतील पुढचा चेंडू ओ यावेळेस ट्रॅकरचा योग्य वापर पंच वाईट चिकून करतायत आबांतर धाव आपण पाहतोय त्यामुळे सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाले आता उर्वरित चेंडू शिल्लक 4 आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे स्वप्न पाहिलंय विजयासाठी आणि विजयासाठी संघर्ष आम्ही करणार हे सांगत असताना पेसोलीकर मैदानाच्या आतमध्ये लढा देत आहेत ही झुंज तुम्हाला पाहायला मिळते व्हॉट अ बॅटल हे म्हणजे भोईर आणि सुनीलजी भोईर यांना विनंती आपण व्यासपीठावर द्या आपलं स्वागत आहे पण आता मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे शेवटचे अंतिम 4 चेंडू 8 धावांची गरज आहे काय हृदयाचे ठोके वाढतात प्रेक्षक आपण पाहतोय बसलेले सगळे प्रेक्षक जवळ आले तुबे बाउंड्री लाईनच्या जवळ काय घडेल या मॅच मध्ये ते त्यांना पाहायचंय 4 चेंडू 8 धावा हृदयाचे ठोके वाढवणारा सामना महत्वपूर्ण चेंडू गोलंदाज तयार क्या बात आहे चांगला चेंडू हाताळलाय दिलासा मिळालाय पिसवली संघाचे प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतायत त्यांना माहितीये हा सामना जर का आम्ही जिंकला तर मात्र पुढच्या सामन्यामध्ये निवाळी संघासोबत आमची टक्कर होईल त्यामुळे ते देखील आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत हा क्रिकेटवरती प्रेम आहे आपल्या संघावरती आपल्या गावावरती असताना प्रेम तुम्ही पाहतायत 3 चेंडू 8 धावांची गरज आहे वॉर्ड मॅच पुढचा बॉल यावेळेस मिस टायमिंग बॉल हवेमध्ये झेल होईल का पाहायचंय कॅच झाली नाहीये साहिल आलेत बॅकअपला 2 धावा सहज मिळत आहेत आताही सामना संपलेला नाहीये अभी भी दिल की धडकने तेज होती रहेंगी क्योंकि अब आने वाली 2 गेंदे आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे 6 धावा कंपल्सरी कराव्या लागतील विकेट जास्त गमावलेले आहेत त्यामुळे आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे नेवाई संघ आपण तयार राहा नेवाईपाडा संघ आपण तयार राहायचंय बघा समोरून तुम्ही काही आम्हाला सांगू नका आम्ही योग्य करतोय मॅच वरती कॉन्सन्ट्रेशन करू द्या इतर कोणती अनाउन्समेंट करायला सांगू नका पुन्हा सूचना मिळणार नाही 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे 2 चेंडू 6 धावांची गरज जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 चेंडू आणि 6 धावा चला संजय पाटील वेळ बघा किती खर्च करता आपण चला वेळ आपण बघा किती खर्च केला संजय मॅच क्रुशियल आहे मान्य आहे पण आता जास्त वेळ खर्च होतोय 2 चेंडू आणि विजयासाठी करायचा धावा 6 फटका चांगला आहे बॉल हवेमध्ये झेल होईल का साहिल पाहतोय नाही फटका विजयाचा आहे षटका ठोकलाय सामना संपवलाय गावदेवी क्रिकेट संघ घेसरनं या चित्त थरारक सामन्यावरती विजय मिळवलाय अभिनंदन घेसर सर टॉस साठी या
मध्ये सामना संपवला. गणेश सामनावीर धावत या. गणेश पुढच्या मॅच साठी थोडा सराव देखील होईल. वेल प्लेट पिसोली संघ. आपण प्रेक्षकांची मने जिंकलेले आहेत. हार्ड लक या स्पर्धेमध्ये बघा. पिसोली संघाचे समर्थक बघा पंकज भोईर आणि त्यांचे सहकारी आपण पाहतोय. दिवेश दत्त गायकवाड ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांच्या शुभाशय आम्ही देतो. आणि देवानंदजी गायकवाड साहेब ज्यांनी आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केली. दिवेश देवानंदजी गायकवाड आपल्या व्यासपीठावरती ज्यांनी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केल्या. आपण पाहतो देवानंदजी गायकवाड साहेब मॅन ऑफ द मॅच. सौरभ दादा गायकवाड उर्फ आमचे बाबू गायकवाड यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला आपण टॉस करतोय. नेवाळीपाड्याचे उपसरपंच सन्माननीय श्यामनीजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. टॉस कंप्लीट. टॉस कोणी जिंकला अपडेट द्या लवकर. नेवाळीपाडा संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. नेवाळीपाडा संघाला विनंती लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं. नवनाथ तुम्हाला लगेच सामना खेळावा लागेल. नो रेस्ट. चला नेवाळीपाडा संघाला विनंती आहे. आपल्या टुर्नामेंटसाठी आपण पाहतोय बायसिकल जे आम्हाला सर्वेश दत्त गायकवाड यांनी पुरस्कृत केले त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर एअर कूलर आपण पाहतोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी जे आम्हाला विनोद भाऊ यांनी पुरस्कृत केलेलं आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज आपण पाहतो. देवानंदजी गायकवाड साहेब माजी नगरसेवक तिसगाव यांनी आम्हाला पुरस्कृत केला. त्यानंतर स्पेशल गिफ्ट हॅम्पर शूज आहे बेस्ट बॉलर आणि मला तर वाटतं बेस्ट फिल्डरसाठी ते आम्हाला बबलू गायकवाड दादांनी पुरस्कृत केलेले आहेत. त्यासोबत सोपांजी तिसकर आमचे त्यांच्या माध्यमातून SA च्या माध्यमातून आपण पाहतोय ब्रँड न्यू बॅट दिली जाईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. आणि त्यानंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिलं तर दिवेश देवानंदजी गायकवाड यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि याच दरम्यान बघा आमचे उदयदादा गायकवाड एक डॅशिंग पर्सनॅलिटी बघा त्यांचं ते शुभाग म्हणत रॉयल व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेला त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. बघा रॉयल व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रुबाबदार व्यक्तिमत्व एक शानदार नेतृत्व आपण पाहतो. आमचे उदयदादा गायकवाड आमच्या मंचावरती येतात. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने त्यांचा मोलाचा सहकार्य लागला आणि पहिल्या दिवशी सागरदादा न चुकता ठीक आणि ठीक आपण पाहिलं 8:30 वाजता क्रीडांगणासाठी आपण पाहिलं तर ते उपस्थित राहिले होते या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी. वेलकम उदयदादा गायकवाड आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आहे. आपण पाहता आमचे दिवेश दादा गायकवाड असतील आमचे उदय शेठ गायकवाड असतील सर्वांचं आगमन झालेलं आहे आणि मॅचला होते सुरुवात. जसा सामना प्रत्यक्षात सुरू होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करा आमचे सहकारी समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र आवाज कल्याण पश्चिम विभागातील एक नामांकित समालोचक मयूरजी मोरे यांचा. थँक्यू.
हॅलो हॅलो धन्यवाद प्रथमेशजी. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कल्याण शहरातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेची क्रिकेट स्पर्धा टिसाई चषक 2025 सर्वांचं स्वागत. दिव्यजी गायकवाड